सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा। क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे। तुझ शतायुष्य लाभावे, असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या। हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। काय देवो तुझला में उमजलेला मज काही। निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई। सुखाचे क्षण बरसावे, दुःखाचे निरसन व्हावे। तुझे या महामानवांना विनम्र विवादात तयार होती। आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी आदरणीय गौतमजी रामटेके सर यांचा 72वा वाढदिवस आहे तो संपन्न करण्याकरता इथे आपण सर्वजण जमलेलो आहोत। तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मी कोणताही कार्यक्रम म्हटला की बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश भटकर सर हे आजच्या सत्कारमध्ये आदरणीय गौतमजी रामटेके सर हे सुद्धा या धर्मपीठावर विराजमान होते। शाखेचे अध्यक्ष शांतारामजी गेला हे जय भीम। आजच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश भटकर सर, भारतीय बौद्ध अध्यक्ष शांतारामजी गेला, नांदगाव खंडाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण सचिव एसएलटी मदनकर सर, प्रज्ञाना शाखेचे सर्व पदाधिकारी या सर्वांना पुन्हा एकदा सगळ्यांच्या आणि या धर्मप्रकल्पातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून मेणबत्ती करतात। भगवान गौतम बुद्ध की, अम्बेडकर की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर।
विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। यानंतरचा पुढील कार्यक्रम पुष्पगुच्छ देऊन त्या सेवा बनवून अभिषेक करायचं आहे। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, पत्रांचे गेला नांदगाव प्रवेश तालुकाध्यक्ष आदरणीय मदनजी खंडारे सर, तसेच उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांना विनंती करतो की गौतमजी रामटेके यांना पुष्पगुच्छ देऊन पूजित त्यांचा अभिषेक करा। भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन। आजच्या कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाशजी बोरकर सर, वडनेरा शाखेचे अध्यक्ष श्री गिराम सर, नांदगाव शाखेचे श्री खंडारे सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी यांना मानाचा जय। माझ्याविषयी जे तुम्ही सर्व गुणगान गायले आणि सर्वात माहिती म्हणजे शिंदे सरांनी सर्व काही पुरवली। ज्यावेळेस मी सर 1974चा सायन्स घेऊन मॅट्रिक पास झालेलो आहोत आणि त्या काळात कोणत्याही शाखेमध्ये गेलो असतो, परंतु त्यावेळेस आमच्याकडे प्री फर्स्ट इयर PUC आणि फर्स्ट इयर असं होतं। PUC केली औरंगाबादला आणि फर्स्ट इयरला असताना वडील इकडे एक्सपायर झाले आणि त्याच काळामध्ये मी गावात आलो आणि गावात आल्या कारणाचं वडील एक्सपायर झाल्याच्यानं मी पुन्हा काही गेलोच नाही आणि त्याच मॅट्रिक सायन्सच्या बेसिसवर त्या काळात खूप अशा सर्विसा मिळत होत्या, परंतु आपल्या गावाला लागूनच एक संस्था आहे बा, तिथं विनंती केली आणि 1977 मी तिथे लेबॉरेटरी असिस्टंट म्हणून लागलो। त्यावेळेस DEDचं
वेतन कमी होतं, पण आम्हाला सायन्स मॅट्रिक सायन्स म्हणून 20 रुपये जास्त वेतन होतं डी एडवाल्यापेक्षा. तरी मी तिथे काढलं. संस्थेचं असून खूप त्रास दिला हे शेंडे सरांनी तर सांगितलं. कारण मी त्यावेळेस एकदा 77ला लागलो त्यावेळेस शेंडे सर 8वीत होते वाटते, 8, 9, 10 काढले त्यांनी. आणि ते आता माझे नातेवाईक असल्या कारणाचं त्यांना सर्वच माझी माहिती होती. तर त्या संस्थेबद्दल काम करण्याची जी पद्धत होती ती पद्धत सर्व शेंडे सरांनी सांगितली. त्याही व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं जरी मी पगार फक्त लेबॉरेटरी असिस्टंटचा घेत होतो, परंतु काम मात्र शिपाई, क्लार्क, शिक्षक 5-6 या वर्गांना मी शिकवित होतो. आणि क्लार्कचे असून काही कामं मी असे केले की मुख्याध्यापक दैवाडे सर असताना ते माझ्याकडे त्यांच्या मुख्याध्यापकाचा स्टॅम्प द्यायचे आणि पहिले बोर्डात फॉर्म भरला जात होते सर ABCD प्रमाणे. तर सर्व मुलाची मी परीक्षा फी गोळा करायची आणि बोर्डात करायचे. तर त्याच्यात हेडमास्टरची सही लागायची. तर देवळे सरांनी मला फुल परमिशन दिली होती की फॉर्म म्हणून तू GS सही कर आणि खाली शिक्का मार आणि हे सबमिट करून दे. इतकी जबाबदारी आहे. इतकेच नाही तर कॅशबुक लेजर बुकची सरांनी सांगितलं मला. कॅशबुक लेजर बुक मला तिथं जर ॲडजस्ट नाही झालं तर मी घरी यायचा आणि घरी येऊनही 10 वाजेपर्यंत कॅशबुक लेजर बुक लिहायचा, दुसऱ्या दिवशी सबमिट करायचं. हे माझं कामाचा व्याप पाहून देवळे सरांनी मला स्पेशल अशी एक रूम दिली. तिथे टेबल, खुर्ची आणि कोणतंही जर काम सांगितलं तर मला गौरव राज्याची म्हणून कुणी होतं GS सरांकडे जा आणि GS सर तुमचं काम थांबायचे असे सर्व जबाबदाऱ्या काम केल्या. आणि आमच्या बाजूला पारडी इथे नवीन हायस्कूल निघालं, सातारगाव इथे आणि ते हायस्कूल निघालं. त्या हायस्कूलच्या लोकांचे 20%, 40%, 60% असे जे पगार होते ते पगार मी पगार घरी आणून करून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या बाबूजवळ जाऊन मी त्यांना देऊन द्यायचे. ते PUला सबमिट करायचे. असे सातारगाव आणि पारडीचे सुरुवातीचे बिल आहे ते माझ्या स्वाक्षरीचे आहे. इतकं आता नंतरचा आला कामाचा हा व्याप. कामाचा व्याप असा मी हे केला की आपण गावाजवळ आहोत, टिकलो पाहिजे या कारणास्तव मी ते संस्था चालकाची शेतीसुद्धा शनिवार रविवारी पाहत होतो. हो, शनिवार रविवारी मी त्यांच्या शेतावर जात होतो, मजुराकडे लक्ष देत होतो आणि हप्तेवारी ते मॅनेजर साहेब यायचे, चुकारा करायचे, कोणाचे किती झाले काय झाले ते चुकारा स्वतः करायचे. त्यांचं जर येणं नाही झालं तर मला बोलवायचे. त्या काळात ते 1000-1500 रुपये हप्त्याचा चुकारावर ते वळून मला म्हणजे तुम्ही चुकतं करा. आणि एवढंच नव्हे तर इतकं करून सुद्धा जे समजा आपल्या विरोधीत लोक राहतात हा कसा मॅनेजर साहेबांच्या जवळचा आहे म्हणून संस्थेमध्ये भांडणं तयार केली की हाच व्यक्ती मॅनेजर साहेबांचा जवळचा का. पण मी जवळचा का होता की माझं काम गोड होतं. शेंडे सरांना माहीत आहे आणि बोरकर सरांना माहीत आहे. बोरकर सरांनी सुद्धा तिथं मी असताना 1.5 वर्ष सर्व्हिस केली. त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे क्लासमेट त्या गावात आहेत आणि त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून माझं काम गोड होतं. त्या कारणाने मी म्हणजे असा कामाच्या बाबतीत असा गैरसमज केला नाही, अहिदीपणा केला नाही. त्या कारणास्तव मला संस्थेने सांभाळून घेतलं. नाहीतर मी 77 पासून तर 2013 पर्यंत 250 ते 225 लोक बदलून गेले. शिक्षक, क्लार्क, शिपाई हे ते. पण मी 77 पासून तर 30/6/13 पर्यंत रिटायरमेंट झालो. कारण हे माझ्या कामाची पावती आहे सर. मी जास्त वगैरे काही न सांगता हे जे खरी परिस्थिती आहे हे तुम्हाला बोरकर सर आणि शेंडे सर सांगू शकतात. आता दुसरा प्रश्न आला, हा झाला माझ्या कामाचा सर्व्हिसचा प्रश्न की ज्यानंतर मी गावातील असताना शेती वाढवली की अशा त्याने शनिवार रविवारी सुद्धा काम करून मी शेतीचे कामं करत होतो आणि आपला प्रपंच पाळून सांभाळत होतो. नंतर रिटायर झालो. आता रिटायर झाल्यानंतर ज्या वेळेस मी सर्व्हिसला होतो त्यावेळेस मला यमक तयार करण्याचा नाद होता. सर्व्हिसमध्ये असताना मला कोण्या पद्धतीने यमक तयार करावं हा मला थोडासा नांद होता. आणि रिटायरमेंट झाल्यावर काय झालं की तो नांद माझा वाढत गेला.
आणि तो माझा नांद वाढता वाढता मी त्याच्यामध्ये जातीनं लक्ष दिलं आणि कशावर कविता तयार करायची हे मी माझ्या मनात ठरवलं होतं. का आज सावित्रीबाई नदीचा पूर आला होता, त्या सावित्री नदीच्या सर्वांना जय भीम. तथागत सौम्यक संत बुद्ध दमनायक सम्राट अशोक देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई आपल्या श्रद्धास्थानात निवारण करून आज भारतीय बौद्ध महासभेचे करते आदरणीय गोवर्धनजी रामटेके साहेब यांना 72 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या त्या 72व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज आपण त्यांना अभिष्टचिंतन करत असतानाच त्यांना भावी आयुष्याच्या अनेक शुभेच्छा देत हा कार्यक्रम पुढे चालला आहे. निश्चितच एकंदरीतच गोवर्धनजी रामटेके एका सामान्य कुटुंबातून आलेलं व्यक्तिमत्व नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या सावनेर नावाच्या गावातून उभं राहिलेलं हे एक निष्ठावान व्यक्तिमत्व की ज्यांनी विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत बाबासाहेबांच्या एकंदरीत आदेशानुसार आपलं वर्तन ठेवलं, आपलं जीवन जगण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. निश्चितच ते अभिनंदनास पात्र आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रत्येकच जणांनी त्यांच्या काही सोबतीच्या आठवणी निषेध केल्या आहेत. भारतीय बौद्ध महासभा एवढ्या मोठ्या संस्थेसोबत ते आज या प्रामाणिकपणे काम करत आहेत. निश्चितच त्यांची मानसिकता, त्यांची निष्ठा, ते ज्या संस्थेत असतील त्या संस्थेप्रती ही अतिशय विश्वासपात्र अशीच होती हे मीही त्यांचा प्रत्यक्ष मागणी मस्त या ठिकाणी असताना अनुभवले. एरवी त्यांचा जॉब लेबॉरेटरी काढला असला तरी संस्थेच्या बाबतीतलं त्यांची मैत्री यशवंतरावसोबत जास्त होती. कारण शाळेचे कुठलेही काम ज्यांच्याकडे असते तो व्यक्ती जर वेळेवर काम नसेल करत तर त्याला मग सोबत कोण, त्या कामाची जबाबदारी. मी त्या अर्थाने बोलतोय की कुठल्याही शिक्षकाचं कुठलंही काम अडू नये, संस्थेचं काम अडू नये. संस्थेच्या चाव्या ज्यांच्याकडे रेकॉर्डच्या ते उपलब्ध नाही अशा वेळेस कर्मचाऱ्यांचे पगार बिल कोणी बनवावे, या सर्व गोष्टींचा अनुभव त्यांनी प्रत्यक्ष जवळून घेतला. आणि संस्थेचं मात्र नुकसान न होऊ देता ते संस्थेच्या प्रति शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. कारण संस्था शेवटी कुणाच्या भरोशावर आहे, येथील काम करणाऱ्या लोकांच्याच भरोशावर आहे. आणि म्हणून मीही तिथे जवळपास 1.5 वर्ष असताना ते अनुभवलं. अनेक लोक त्या संस्थेच्या भरोशावर मोठी झाली, हेही तेवढंच खरं आहे. म्हणूनच गोवर्धनजी रामटेकेंची विश्वासार्हता जी आहे ती क्षणोक्षणी पाहायला मिळाली आहे. विशेषतः मला आठवते की 1991 मध्ये सावनेर जळत होतं, सावनेर पेटलं होतं, जळत होतं. अशाही वेळेस गावात राहून आपलं कर्तव्य त्यांनी कुठलाही कसूर होऊ दिला नाही. तर जे करता येईल ते त्यांनी प्रामाणिकपणे करण्याचा आत्मनात प्रयत्न केला. त्या आठवणी देखील आम्ही सोबत ठेवल्या. कारण की काही वेळेस ज्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेसोबत आपण काम करतो तेव्हा आम्ही नामांतराच्या चळवळीमध्ये असताना त्या गावचेही अनुभव घेतले. एकदा रात्रीच्या प्रसंगामध्ये गावामध्ये सभा होती नामांतराच्या आंदोलनाची एकंदरीतच. त्याही वेळेस गावच्या विरोधकांनी काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर खांबावर चेन सुद्धा फेकल्या, ज्याच्यामुळे लाईन बंद झाल्या. अशाही परिस्थितीमध्ये इथल्या गावच्या लोकांनी समर्थपणे
तो कार्यक्रम यशस्वी होऊ दिला याचं एकंदरीतच ते सर्व गोष्टीचे साक्षीदार आहेत. आणि म्हणूनच आज ते त्या आत्मविश्वासाने संस्थेच्या कार्याला स्वतः झोकून देतात. निश्चितपणे आम्ही सावनेर जळल्यावर जेव्हा गेलो, मदत घेऊन गेलो, त्या मदतीच्या वेळेसही गावच्या लोकांसोबत त्यांनी एकंदरीत आपलं सहकार्याची भावना ठेवत आणि आपल्या कर्तव्याची कसूर न पडू देता त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केली. आज मी पाहतोय की संस्थेला असे लोक भेटत नाही आणि म्हणूनच ते डायरेक्टर बोर्डाचेही विश्वासू असतात. निश्चितपणे आज ते बाबासाहेबांच्या संस्थेमध्ये आहेत आणि अपेक्षाही आहे आपल्याला सर्वांना. त्यांच्यावर जेवढी काही जबाबदारी आजपर्यंत माझ्या समक्ष दिल्या गेली त्या जबाबदारीला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय देण्याचंच काम केलं आणि त्याची साक्ष आपण सर्वजण आहात. निश्चितपणे भारतीय बौद्ध महासभेच्या पुढील प्रवासानंतर आपण सर्वांनीच आपली मानसिकता बनवावी. कारण आता सर्वीकडे नवीन कार्यकारिणीच्या गठनाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणच्या कार्यकारिण्या आता बदलणार आहे. अशा वेळेस आम्हालाही अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे आम्ही जिल्ह्याच्या कामामध्ये आपण पुढे गेलो, आता आपल्या आणखी काही लोक यातून पुढे जाणार आहेत की ज्यांच्यावर जबाबदारी आता वाढणार आहे आणि म्हणून स्थानिक जबाबदारी घेण्यास आपण सिद्ध व्हावं. गोवर्धनजी रामटेके यांना एकंदरीतच शुभेच्छा देताना कदाचित त्यांच्या आठवणीमध्ये जो छंद त्यांना जडला आहे कवितेचा भविष्यात